हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना शुभ सकाळ। तर सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आमच्या घरी येणार आहे दिंडी। तर वरून ती दिंडी येणार आहे आणि ती जाणार आहे पैठणला। तर नाथ महाराजांची जयंती आहे षष्ठी, तर तिकडे ती दिंडी जाणार आहे आणि सकाळी नाश्त्यासाठी ती दिंडी येणार आहे। तर त्याचीच आम्ही तयारी करतोय। तर आज आम्हाला करायची आहे मिसळ आणि त्याचीच तयारी चालली आहे। तर आधी खोबरं ते सगळं परतून घेतलं आणि सगळे लवकरच उठलो होतो, तर लवकर दिंडी येणार म्हणून लवकरच आवरायला सुरुवात केली होती। आणि दिंडीत काही एवढे लोक नव्हते, तर 20-25 जण होते आणि शेजारच्या कॉलनीतल्यांना पण आम्ही सांगितलं होतं नाश्त्यासाठी। तर असं 50-60 जणांचा मी मिसळ केली होती आणि पाव शेव आणि ते असं बाहेरून सांगितलं होतं। तर चालली होती आमची तयारी आणि आधी खोबरं भाजून घेतलं आणि काही कांदे भाजून घेतले। तर कांदे भाजून बारीक करून ते टाकायचे होते, तर ते आधी बारीक भाजून घेतले आणि नंतर मिक्सरमध्ये ते बारीक केले। खसखस आणि धणे आणि खसखस बारीक केली, त्यानंतर खोबरं आणि लसूण बारीक केला आणि सगळं वाटण आधी मिक्सरमध्ये काढून घेतलं। तर त्याचीच तयारी चालू होती आणि सगळं बारीक केल्यानंतर मटकी धुवून घेतली व्यवस्थित छान। हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार। तर आज आमच्या घरी दिंडी येणार आहे, तर नाश्त्यासाठीच येणार आहे, त्याचीच तयारी चालली आहे। तर आम्ही आज करणार आहे मिसळ। तर 40-50 लोकांसाठी मिसळ बनवणार आहे। तर आवडतोय आता। आणि मटकी परवा सकाळी भिजायला टाकली होती, तर मस्त असे मोड आले होते त्याला आणि ती आधी 2-3 पाण्याने धुवून घेतली। तर धुतल्यानंतर तिला आधी मीठ आणि हळद टाकून तिला आधी उकळून घेतलं छान। आणि सकाळी 6:30 वाजलेच होते, तर ताईंनी आतमध्ये आवरला आणि मी दिंडी येणार होती म्हणून बाहेरची सगळी स्वच्छता केली। बाहेरचं सगळं आधी धुवून घेतलं आणि श्रवणला त्यांना स्कूलला जायचं होतं, तर त्यांच्यासाठी पण थोडीशी आधी मिसळ केली, त्यांच्यापुरतीच केली होती थोडी। आणि त्यांना थोडासा नाश्ता पण करायचा होता, तर त्यांनी आधी घरी नाश्ता केला आणि टिफिनला पण मिसळ पावच नेला। या सगळ्यांनी मिसळ खायला नाश्ता करायला। तर मिसळ बरीच करायची होती 50-60 जणांची। तर त्यासाठी मोठं पातेलं घेतलं होतं आणि कांदा ते बारीक केला आणि चांगला असा लाल होईपर्यंत तो परतून घेतला। त्यानंतर त्यात काही कढीपत्ता ते टाकला आणि मस्त असं कढीपत्त्याचा तडका मारून घेतला। तर कांदा चांगला असा लालसर परतला होता, तर त्यानंतर त्यामध्ये टाकलं टोमॅटो आणि टोमॅटो टाकल्यानंतर ते चांगलं असं परतून घेतलं। आणि माझी चालली होती बाहेर रांगोळी काढायची तयारी। तर आज दिंडी येणार होती आणि तर वेगळं काहीतरी म्हणून मी रांगोळीमध्ये एक नाव टाकलं, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। आणि ताईंची चालली होती आतमध्ये तयारी, तर त्यांनी मिसळसाठी काही मसाला ते काढला होता, तर मसाला टाकला आणि छान असं परतून घेतलं। आणि छान असं परतल्यानंतर त्यात खोबरं ते बारीक केलेलं लसूण खोबरं ते टाकलं आणि फरसाण आणि पावच्या लाद्या तर आम्ही कालच आणून ठेवला होता। तर सकाळी लवकर दिंडी यायची होती म्हणून सकाळी धावपळ नको म्हणून आदल्या दिवशीच ती तयारी केली होती। तर मिसळ करण्यासाठी ताईंनी त्यात काही बेसन पीठ पण टाकलं, तर बेसन पीठ टाकल्यानंतर मिसळ थोडीशी घट्ट होती, तर त्यामुळे त्यांनी ते बेसन पीठ टाकलं आणि त्यानंतर ते थोडंसं असं बाकीचा मसाला साईडला करून ते मध्ये असं भाजून घेतलं थोडंसं आणि नंतर सगळं मिक्स केलं। सगळं वाटण आधी व्यवस्थित परतून घेतला आणि त्यानंतर मटकी आधी गरम केली होती, तर उकळून घेतली होती हळद आणि मिठात, तर ती त्यामध्ये टाकली। त्यानंतर मटकीच्या अकॉर्डिंग त्यामध्ये मीठ टाकलं आणि माझं तोपर्यंत बाहेरचं सगळं आवरलं होतं आणि दिंडी थोड्या वेळाने येणारच होती आणि नानींची चालली होती आतमध्ये देवपूजा। तर मटकी रेडी झाली होती आणि थोडासा वेळ होता, तर तोपर्यंत आम्ही चहा घेतला
आणि थोड्या वेळाने लगेच दिंडी आली आणि दिंडी दारामध्ये होती. तेव्हाच आम्ही सगळ्यांनी विनेकरी बाबांच्या आधी पाय धुतले, त्यांचं औक्षण केलं, विनेची पूजा केली आणि शेजारच्या सगळ्यांना बोलवलं होतं. तर सगळ्या आल्या होत्या आणि उन्हाळा असल्यामुळे ह्या दिंडीत जास्त लोक जात नाही, तर 20-25 जणच होते. आणि ही दिंडी इथून पैठणला जाणार आहे. आणि ज्या तुळस घेऊन महिला होतात, तर तुळशीची पूजा केली, विण्याला हार घातला आणि शिवांशवर रथात चढला आणि त्यांनी बाबांच्या मूर्तीला हार घातला. तर त्याचा हात पुरत नव्हता, तर असंच व्यवस्थित हार घालायचा त्याने प्रयत्न केला आणि दर्शन घेतलं. आणि आज शिवला स्कूल होती, तर शिवच्या स्कूलमध्ये आज मस्त अशी रंगपंचमी करणार होते सेलिब्रेट. तर शिवांश आज दिंडी येणार होती म्हणून घरीच राहिला आणि शिवांशनी त्याची रंगपंचमी मिस केली. पण घरी दिंडी आल्याचा आनंद वेगळाच असतो. आणि शेजारच्या काकू त्या सगळ्या आल्या होत्या, तर मिसळ केली होती, त्यामुळे कांदा आणि लिंबू कट करत होत्या. आणि त्यानंतर आरती झाली आणि सगळ्यांनी आरती ओवाळली. तर शेजारचे काका ते सगळे आले होते आणि सगळे शेजारचे आमचे एक फॅमिलीच आहे, तर ते एक फॅमिली मेंबरसारखे काही पण फंक्शन असलं तरी ते येतात आणि सगळ्यांना मदत पण करतात. छोटे छोटे कार्यक्रम असले तरी आम्ही त्यांना बोलवतो आणि खरंच छान वाटतं. तर हे आहेत आमच्या शेजारचे कुलकर्णी काका आणि लास्टला त्यांनी आरती केली आणि सगळ्यांना आरती दिली आणि दिंडी लगेच निघणार होती. तर सगळ्यांचा आरती ते घेऊन झाला आणि दर्शन घेतलं आणि लगेच सगळे नाश्त्याला बसले. तर सगळ्यांनी छान असा नाश्ता केला आणि दिंडी निघली होती. तर नानांनी आतमधून पादुका आणल्या आणि सगळ्यांना श्रीफळ द्यायचे होते. तर आम्ही आधी फोटो काढले आणि दिंडी जाणारच होती लगेच. आज आपल्या इथे निंबळकीतील कोटलिंग तीर्थ श्री समर्थ सद्गुरू योगीराज हरिहर महाराज पायी दिंडी सोहळा. तर लगेच दिंडी निघणार होती आणि आम्ही सगळ्या कॉलनीतल्या दिंडीला वाटा लावण्यासाठी थोडंसं जवळच रोड आहे तिथपर्यंत गेलो आणि खरंच खूप छान वाटतं दिंडी आल्यावर. आणि त्यांच्याकडून आम्ही तुळस घेतली आणि आम्ही दिंडीत गेल्यासारखंच वाटत होतं. आणि दिंडी निघणारच होती, तर रोडपर्यंत आम्ही तिथं वाट लावायला आलो आणि थोडा वेळ रथ थांबला आणि आम्ही सगळ्यांनी फुगड्या खेळलो. तर खरंच खूप छान वाटतं. माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज. आणि दिंडीला वाट लावल्यानंतर आम्ही सगळेजणी घरी आलो. तर आमचा नाश्ता करायचा बाकी होता, तर सगळे घरी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. तर आम्ही 6-7 जणी होतो आणि मस्त निवांत बसून असा नाश्ता केला आणि त्यानंतर आम्हाला तोडायचे होते वडे. तर वड्यांचा मी सकाळी पाटच भिजायला टाकलं होतं आणि लगेच नाश्ता झाल्यानंतर आम्ही वडे तोडायला घेतले. तर पाट भिजायला टाकलं होतं, फक्त त्यात मिरची आणि मीठ आणि कोथिंबीर टाकायची बाकी होती, बाकी सगळं झालं होतं. तर आपल्या भारतीय संस्कृतीत वड्यांना फार महत्त्व आहे. तर सगळ्यात आधी वडे तोडायचं काम करतात. कोणतं लग्न कार्य काही असलं तरी आधी वडे तोडतात आणि हे 5 पांडव करतात. त्यांना आधी हळदी कुंकू लावतात आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावतात. तर आम्ही आधी हळदी कुंकू लावलं सगळ्या जणींना आणि लगेच वडे तोडायला घेतले. आणि अर्णवच्या मम्मी थोड्याशा लेट आला होता, तर आधी त्यांना हळदी कुंकू लावला आणि लगेच वडे तोडून घेतले. तर असा होता आमचा डे आउट. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.